नमस्कार, मी दादासाहेब नीळ. स्वरांजली फास्ट न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या अखेर लोकसभेत पारित. रात्री उशिरा झाले मतदान. स्वामी समर्थांचा प्रकट दिन अक्कलकोट नगरीमध्ये भक्तिभावाने करण्यात आला साजरा. सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची करण्यात आली निवड. सोलापूर शहरातील खेळाडूंसाठी सर्व सुविधांयुक्त असे क्रीडांगण तयार करणार आमदार विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकात भाजपाचे दोन्ही देशमुख आमदार पुन्हा येणार आमने सामने. दोघेही करणार पॅनल उभा. निर्यात शुल्क हटवल्यानंतरही कांदा दरात मोठी घसरण. क्विंटलचे दर फक्त 1250 रुपयेच. अनुसूचित नागरी विकास कामामध्ये 6 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार. चौकशीची मागणी माजी सभापती अप्पाराव कोरे यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्याला आज भूकंपाचे सौम्य झटके. सांगोला हे भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याची माहिती. शिर्डी तिरुपती सिख बोर्डावरही मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलाल यांचा सरकारला थेट सवाल. आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर सोलापुरातील मनसे कार्यकर्ते झाले हाय अलर्ट. याबरोबरच बातमीपत्र संपले. नमस्कार, धन्यवाद.